नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या ऑप्शन मास्टर क्लासच्या सिरीज एपिसोड 9 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही मागील सर्व व्हिडिओ बघितले असतील आणि त्यानंतरच तुम्ही या व्हिडिओवरती आले आहेत. मला असं वाटत असेल. तरी चला, जर ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी बघावं, त्यानंतर हा व्हिडिओ बघावं, म्हणजे जास्त क्लिअरिफाय होईल. तरी आपण या ठिकाणी पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करू, कारण ही मागचे जे व्हिडिओ आपण शिकवलो की ऑप्शन ग्रीक्स त्याच्या संदर्भामध्ये आहे. जे ऑप्शन ग्रीक असतं ते जे प्रीमियम असतं ते प्रीमियम ज्यावरच्या 4 पिलरवर असतं ते पिलर म्हणजे काय तर ऑप्शन ग्रीक असतं. ठीक आहे. त्यावर आणि ऑप्शन ग्रीकला बघूनच जे प्रीमियम आहे ते मुवमेंट होत असतं. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण ऑप्शन बायर म्हणून समजून घेत असताना आपण ऑप्शन जे ग्रीक आहे त्याला आपण चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर आपल्याला ऑप्शन बाईंग जे आहे थोडं जास्त येते. आपण या ठिकाणी डेल्टा बघितले, गामा बघितले, थीटा बघितले आणि वेगा बघितले. आरएचओ बघितला नाही, कारण ऑप्शन बायरसाठी तो तितका फारसा इम्पॉर्टंट नाही. म्हणून आपण या ठिकाणी आरएचओ हा घटक जो आहे आपण या ठिकाणी अवॉइड केला. तसे ऑप्शन ग्रीपचे 5 घटक आहे जे ऑप्शनच्या प्रीमियमला पुश करतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हे समजून घेतलेले आहे. तरी आपण पुढे समजून घेणार आहे. तर बघा, कारण कुठलाही एक ग्रीक हा आपल्याला ट्रेड घेताना मदत करत नाही, तर त्यासोबत आपल्याला सर्व जे ग्रीक आहे त्यांचा आपल्याला काय करायला लागेल, वापर करावा लागेल. त्यानंतर सर्व ग्रीकचा वापर केल्यानंतर, प्राइस ऑप्शनचा वापर केल्यानंतर व रिस्क मॅनेजमेंट घेऊन आपण त्या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट करू शकतो. ठीक आहे. तर चला, तर आता पुन्हा एकदा हे कन्सेप्ट बघू, कारण आपल्याला या ठिकाणी फक्त रिव्हिजन घ्यायची आहे. तर बघा, डेल्टा म्हणजे काय? तर डेल्टा हा असा घटक आहे जो प्रीमियम वाढायला मदत करतो. समजा इंडेक्स जर 100 पॉईंट जर मूव्ह केलं आणि जर डेल्टा जर 0.50 असेल, तर याला जर मल्टिप्लाय 100 केलं तर याचा डेल्टा किती, व्हॅल्यू किती येणार, 50 ची. आणि जर हा आपण प्रीमियम मध्ये जर प्लस केलं, समजा की प्रीमियम 100 आहे आणि त्यामध्ये आलेली जी व्हॅल्यू डेल्टाची ती जर आपण 100 पॉईंटच्या संदर्भामध्ये जर यामध्ये प्लस केली, तर येणारी टोटल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 150 मिळेल. ठीक आहे. समजा की प्रीमियम हे 100 आहे आणि डेल्टाची व्हॅल्यू 0.50 आहे आणि इंडेक्स जर 100 पॉईंट मूव्ह केलं, जर आपल्या इंडेक्सला 100 पॉईंट इंडेक्सला जर आपण डेल्टाच्या व्हॅल्यूला गुणिला केलं, येणारे पॉईंट किती आहे तर 50 आहे. मग ते प्लस केल्यानंतर येणारी व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला, 150. म्हणजे त्या ठिकाणी प्रीमियम जे आहे 150 पर्यंत वाढू शकतं, असं आपल्याला त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग होतं. त्यानंतर बघा, कॉल हा पॉझिटिव्ह असतो आणि पुट हा काय असतो, निगेटिव्ह असतो. हे आपण डेल्टाच्या संदर्भामध्ये बघितलंय. ठीक आहे. आता तुमचं हे क्लिअर झालेलं असेल. त्यानंतर बघा, दुसरा जो घटक आपण शिकला होता गामा. आता गामा काय करतो, तर गामा काय करतो, मदत करतो कोणाला, डेल्टाला. म्हणजे डेल्टा कसा वाढणार किंवा डेल्टाची स्पीड कशी वाढणार, म्हणजे समजा की जो डेल्टा आहे त्याची स्पीड म्हणजे हा जो आहे गामा. ठीक आहे. डेल्टाची स्पीड कशी वाढणार तो सांगणारा घटक म्हणजे गामा. ठीक आहे. आता या ठिकाणी म्हणून ऍस्केलेटर म्हणून लिहिलेलं आहे, कारण डेल्टाला स्पीड वाढवण्यासाठी मदत करतो तो म्हणजे गामा. ठीक आहे. हे या ठिकाणी आपण शिकलोय. आता गामा प्लस जे आहे आपण एक्सपायरीच्या दिवशी ऐकलेले असेल. आता गामा प्लस एक्सपायरीच्या दिवशी काय होतं, की ऍट द मनी प्राइस मध्ये जे आहे गामाची व्हॅल्यू वाढतं आणि गामाची व्हॅल्यू वाढल्याच्या कारणाने ऍट द मनी प्राइस मध्ये एक्सपायरीच्या दिवशी अचानक प्राइस 5 रुपयाचे प्राइस 100 रुपयाला गेलेले आपण दिसून येते. त्याचं कारण जे आहे म्हणजे गामा. त्या ठिकाणी गामा वाढल्यामुळे डेल्टा पण वाढतात आणि त्यामुळे ऑप्शनचे प्रीमियम अचानक वाढ होते. ठीक आहे. तर हे गामामुळे होतं. आता हा बाब तुम्हाला कळलेला असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, थीटा हा घटक आपण शिकलो. आता थीटा म्हणजे काय, थीटा म्हणतो आपण त्याला टाइम डिके, त्यालाच आपण सेन्सिटिव्हिटी. आता टाइम डिके म्हणजे काय, तर बघा की प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते. म्हणजे इंडेक्स असतं जे जे तुम्ही इंडेक्स बसले असेल, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स भरले असेल, त्याची एक्सपायरी असते. मग समजा की विकली एक्सपायरी असेल तर त्याच्याजवळ 7 दिवस असते. तर पहिल्या दिवशी त्याच्याजवळ प्रीमियम जर 100 रुपये असेल, तर ते डे बाय डे
त्यामध्ये काय होत जाते, घट होत जाते. आणि घट होत असल्याच्या कारणाने काय होते, शेवटचा दिवस जेव्हा 7वा असतो त्या दिवशी काय होते, प्रीमियम अचानक काय होते, झिरो होण्याच्या मार्गावर असते. कारण ते पिघडतं आणि नेक्स्ट डेला ते फ्रेश होण्याच्या मार्गावर असतं. त्याच्यामुळे काय होते, घट होते जाते. ते सांगणारा घटक म्हणजे काय, तर थिटा. ठीक आहे. तर लॉंग ऑप्शन बायरसाठी ते आपल्याला थिटा निगेटिव्ह असताना आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. साइडवेज मार्केटमध्ये ऑप्शन बायरसाठी आणि नियर एक्सपायरीमध्ये थिटा हा रिस्की असू शकतो. जर आपण त्याला कॅल्क्युलेट केलं नाही तर त्या दिवशी आपल्याला रिस्क रिस्क मॅनेज करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा की यानंतरचा आपण जो घटक शिकला होता तो म्हणजे वेगा. आता वेगा काय इम्पॉर्टंट आहे, तर वेगा आपल्याला सांगतं की इम्प्लाइड व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये अप प्रीमियम वरती जातं आणि खालती जातं. मग त्यामध्ये जे सेन्सिटिव्हिटी आहे ते आपल्याला सांगतं की आपल्या त्या मार्केटमध्ये असलेल्या सेन्सिटिव्हिटीच्या कारणामुळे ते अप अँड डाऊन करतं. ठीक आहे. तर लॉंग ऑप्शनसाठी जो वेगा आहे तो पॉझिटिव्ह म्हणून काम करतं. तर बघा, ऑप्शन बायरसाठी वेगा जो ऑप्शन बाहेर आहे तो त्याच्यासाठी वेगा का काम करतो बघा. ज्यावेळेस इव्हेंट असतं त्यावेळेस काय असतं, मार्केटमध्ये जास्त मुवमेंट दिसून येते आणि त्यावेळेस मुवमेंट अप साईडला पण दिसून येऊ शकते किंवा डाऊन साईडला. जर न्यूज पॉझिटिव्ह असली तर पॉझिटिव्ह इफेक्ट दिसू शकते, जर निगेटिव्ह आली तर निगेटिव्ह येऊ शकते. ठीक आहे. त्यामुळेच हे फार महत्वाचं आहे वेगा. आणि हे 4 इम्पॉर्टंट घटक आपण डिटेलमध्ये शिकलेले आहे. आता रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी बघितले. परंतु बघा की सर्व जे आहे ग्रीक त्याचा आपण वापर जेव्हा ट्रेड घेईल त्यावेळेस आपण याचा वापर केला पाहिजे. जेव्हा सर्व ग्रीकचा आपण वापर केला तेव्हाच आपण एक बुलिश ट्रेड आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. बघा डेल्टा आज काय सांगेल, आपल्याला प्रीमियम कसं वाढणार ते सांगणार. ठीक आहे. म्हणून आपल्याला त्यावेळी पॉझिटिव्ह जे डायरेक्शन आहे ते मिळेल. नंतर बघा गामा कसा वाढेल, गामा गामा डेल्टाला हेल्प करतो वाढण्यासाठी. तर बघा गामा जर वाढला तर ऑब्व्हियसली डेल्टा वाढणार आणि डेल्टा वाढला की काय वाढणार, प्रीमियम वाढणार. ठीक आहे. काय वाढणार, प्रीमियम वाढणार. म्हणून आपल्याला प्रीमियम वाढण्यासाठी ते काय करतं, मदत करतं. ठीक आहे. त्यानंतर बघा थिटा. थिटा म्हणजे काय, तर थिटा म्हणजे जे टाइम दिलेला आहे, टाइम किती शिल्लक असेल, जर एक्सपायरी खूप दूर असेल तर त्या ठिकाणी ऑप्शन बाहेरला थिटा डिकेचा घट होण्यापासून या ठिकाणी प्रीमियम थोडं सेफ राहणार. ठीक आहे. आणि एक्सपायरी जवळ आली तर ठिका डिटे मोठ्या प्रमाणात होणार. तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी मध्ये आपण जे आयव्ही शिकलो म्हणजेच त्याला इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे प्लस वेगा जर समजून घेतला तर त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रीमियम कशा पद्धतीनं अप आणि डाऊन करतं हे आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळेल. हे आपण सेलरसाठी ते आरएचओ खूप इम्पॉर्टंट आहे. जर ज्यावेळेस सेलर बनणार त्यावेळेस तुम्ही आरएचओ हे जरची कन्सेप्ट समजून घ्याल. ठीक आहे. आपण या ठिकाणी ती स्किप केलेली आहे. तर बघा प्रॉफिट ट्रेड घेत असताना आपल्याला अनेक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही फोर्स बघावे लागते. जेव्हा पॉझिटिव्ह ट्रेड घ्यायचं असेल तर आपल्याला डायरेक्शन क्लिअर आहे का हे बघणं गरजेचं आहे. त्यासोबत मोमेंटम क्लिअर आहे की नाही ते बघणे गरजेचं आहे. आणि त्यानंतर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी त्याला सपोर्ट करतो का नाही हे बघणं गरजेचं आहे. जर निगेटिव्ह जर फोर्स त्या ठिकाणी असेल म्हणजे थिटा डिके असेल म्हणजे एक्सपायरी जवळ असेल किंवा आयव्ही जे आहे क्रॅश होण्याचे त्या ठिकाणी जर संकेत असेल किंवा रॉंग स्ट्राईक प्राइस आपण त्या ठिकाणी चूज केलेलं असेल त्या ठिकाणी आपण काय करतो की ट्रेड अवॉइड करू शकतो. ज्यावेळेस पॉझिटिव्ह घटक आहे त्यावेळेस आपण ट्रेड घेण्यासाठी आपण स्वतःला फर्स्ट केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा ऑप्शन बाहेर म्हणून तुम्ही हे घटक खूप महत्वाचे आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण वारंवार हे घटक ट्रेड घेताना इम्पॉर्टंट होते. पहिला तर तुमचं स्ट्रक्चर माहिती असणे गरजेचं आहे. अपवर्ड आहे, डाऊनवर्ड आहे, साऊडवेज आहे, साईडवेज आहे, हे स्ट्रक्चर माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा डायरेक्शन मार्केटला अप डायरेक्शन आहे की डाऊन डायरेक्शन आहे हे महत्वाचं. त्यानंतर आपलं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन फार महत्वाचं आहे. त्यासोबत डेल्टा आणि गामाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला आलं पाहिजे ते महत्वाचं आहे. त्याच्यासोबत थिटा थिटा कसा थिटानुसार एक्सपायरी किती दूर आहे किंवा जवळ आहे हे बघणं फार गरजेचं आहे. त्याचसोबत इम्प्लाइड व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये कशी आहे ते बघणं गरजेचं आहे. जर मार्केटमध्ये लिक्विडिटी आहे असेल तर त्या ठिकाणी हे सर्व घटक जर ओके असेल तर त्या ठिकाणी आपण एक
जो 8वी कंडिशन आहे, स्टेप 8वी, त्यावेळी आपण रिस्क मॅनेज करून आपण एक चांगली एंट्री आणि एक्झिट त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून हे सर्व घटक जे आहे ऑप्शन बाहेरसाठी खूप महत्वाचे आहे. हे तुम्ही एक नोटबुक वरती मेन्शन केलं पाहिजे किंवा राईट डाऊन केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, की ऑप्शन ग्रीक शिकूनही बरेच जण चुका करतात. काय चुका करतात? की बघा ऑप्शन ग्रीक पूर्ण न समजून घेता त्यावर ट्रेड डिसिजन आपण घेतो. हे त्या ठिकाणी आपल्याला काय करते? ही खूप मोठी मिस्टेक आहे. त्यानंतर बघा, की हाय डेल्टा असले म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रॉफिट मिळणार का? नाही. डेल्टा हाय जरी असला तरी प्रीमियम वाढतं हे इतकं सांगू शकतं. पण त्या ठिकाणी आपल्याला थिटा डिके पण आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. बघा, थिटा डिटेला इग्नोर करू शकत नाही. जर एक्सपायरी जवळ असेल किंवा एक्सपायरीच्या दिवशी जर तुम्ही ट्रेड घेतला तर त्यावेळेस थिटा डिकेचा रिस्क जास्त असते. कारण प्रीमियम 0 जर झालं त्यावेळेस तुमचं जे प्रीमियम आहे किंवा कॅपिटल डिके होण्याचे चान्सेस असते. त्यानंतर बघा आयबी क्रॅश इव्हेंट जर असेल तर इव्हेंटच्या वेळी जर मार्केटमध्ये जर निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला किंवा निगेटिव्ह न्यूज झाली तर मार्केटमध्ये प्रीमियम हे डाऊन साईडला जाऊ शकते. म्हणून आयबी क्रॅशचं त्या ठिकाणी काय होऊ शकते? त्या ठिकाणी आपल्याला आयव्ही क्रॅश पासून आपण त्या ठिकाणी सचेत राहायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, पाचवा जो आपली मिस्टेक आहे, एक्सपायरीच्या दिवशी गामा अंडरस्टँडिंग न करता आपण त्या ठिकाणी काय घेतो? ट्रेड घेतो. कारण एक्सपायरीच्या दिवशी हे प्रीमियम जे आहे 0 होतात आणि प्रीमियम 0 होत असल्याच्या कारणाने बरेच जण या ठिकाणी काय करतात? गामा प्लस होण्यासाठी ट्रेड घेतात आणि त्यामुळे काय होतं? त्यांना लॉस होतात. म्हणून या ठिकाणी आपण एक्सपायरी थोडं अव्हॉइड केलं पाहिजे. त्यानंतर बघा पोझिशन सायझिंग म्हणजे तुमचं जेवढं किती कॅपिटल आहे त्याच्यानुसार तुमचं रिस्क किती आहे आणि तुम्ही स्टॉप लॉस कसं ठेवता हे महत्व, त्याला आपण पोझिशन सायझिंग असं म्हणतो. त्या ठिकाणी हे वेल मॅनेज करून आपण त्या ठिकाणी ट्रेड घेतलं पाहिजे. ऑप्शन ग्रीकचा विचार करून त्या ठिकाणी आपण स्टॉप लॉस लावला पाहिजे. ठीक आहे. तर हे सर्व घटक होते, फार महत्वाचे होते. हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आता हे सगळं आपण या ठिकाणी शिकलेलं आहे. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण शिकून घेतल्या. कारण मागच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण माहिती घेतली, पण या ठिकाणी आपण त्याची काय घेतली? रिव्हिजन घेतली. ऑप्शन ग्रीप जे आहे, ऑप्शन बायरसाठी आणि ऑप्शन सेलरसाठी दोघांसाठी महत्वाचे आहे. परंतु ऑप्शन बायर्सला आणि हे जे कन्सेप्ट आहे, ते समजून घेतल्यानंतर ऑप्शन बायरला स्वतःचं कॅल्क्युलेशन करणं थोडंसं सोपं जातं आणि स्वतःला रिस्क मॅनेज करणं सोपं जातं. त्यामुळे आपल्याला ऑप्शन ग्रीक समजणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे सगळे एपिसोड या ठिकाणी हा एपिसोड मध्ये सर्व कन्सेप्ट घेतले आहे. तुमचं आता या ठिकाणी क्लिअर झालेले कन्सेप्ट हा क्लिअर झालेले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, व्हिडिओला आवडला असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप सुद्धा करू शकता. तर भेटूया नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.